आलेल्या नव्हत्या. आणि आता तर दिवसेंदिवस हे दोन्ही बायफर्केट झाल्यानंतर अजित पवार शरद पवार दोघंही वेगळे झाल्यानंतर, दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर मुंबईमध्ये राष्ट्रवादीची मुळातच ताकद फारशी राहिलेली नाहीये. माझा मुद्दा वेगळाच होता. मगाशी हे जे म्हणाल त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये मनसे का उतरलं नाही? कोणी रोखलं होतं तुम्हाला? उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय परप्रांतीय राहतात का? का लढत नाही तुम्ही? म्हणजे कधीतरी भारतीय जनता पार्टीला केंद्रात म्हणून लोकसभेला पाठिंबा द्यायचा मोदींना, कधी त्यांच्या विरोधामध्ये लावरे तो व्हिडिओ लावायचा, कधी विधानसभेला कमी जागा लढायच्या, कधी खालच्या तळातल्या इलेक्शनच लढायच्या नाही. लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवावा या दृष्टीने आता 18-20 वर्ष झालेत ना पक्षाला. पक्ष आता काय काल नवीन राहिलेलं नाहीये. तुम्ही सगळं कॉन्सन्ट्रेशन आता 29 महानगरपालिका आहे. मनसे लढणार किती? एकत्रितपणे दोन्ही शिवसेना आणि मनसे लढणार किती? हाही कळीचा मुद्दा आहे. विरोधी पक्ष त्याच्यावरती आवाज उठवणार आहे. 21 तारखेला आता नगर परिषदांचे निकाल लागतील. त्याचाही परिणाम एकूण सगळं चित्र माहोल निर्माण करण्यामध्ये होऊ शकतो. या सगळ्याचा विचार करून आणि प्रचारामध्ये मिळणारे दिवस विचार करून महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. महायुतीतले आत्ता जे सत्तेमध्ये मंत्र्यांवरची झालेले अनेक आरोप, मंत्र्यांच्या मुलांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं, या सगळ्या याच्यामध्ये मनसेचे नेते अगदी राज ठाकरेंपासून कोणी का फार बोललं नाही? कितीतरी विषय, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून असंख्य विषय की ज्याच्यावर घणाघाती रोजच्या रोज बोलायला पाहिजे. मग अशा वेळेला मराठी माणसाने समजा काही वेगळा विचार केला, त्याला कोण जबाबदार राहील? बरोबर आहे. नक्कीच सतीशजी अत्यंत योग्य मुद्दा मांडलेला आहे संदीपजींनी की गेल्या काही दिवसापासून खूप सातत्याने या विषयांवरती बोललं जात नाही मनसेच्या नेत्यांकडनं. तुमचं काय मत आहे याबद्दल? आणि त्याचबरोबर ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याही मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं? नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी लागणारा प्रचंड पैसा कदाचित मनसेसारख्या छोट्या पक्षाकडे नसावा. आणि याचा अंदाज सगळ्यांना आलेला आहे की काय प्रमाणामध्ये, म्हणजे कसं असतं की ह्या गोष्टींचे पुरावे मिळत नाहीत. पण तुम्ही मीडियामध्ये आहात, तुम्हाला कल्पना असेल की काय प्रमाणात पैसा वाटला गेलेला आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये पैसा वाटून त्या निवडणुका लढवायच्या. नाही सतीशजी, हा पैशाचा मुद्दा तुम्ही मगाशी मांडलात, पण मुद्दा असा आहे की मग आता म्हणून कदाचित हे लढत नाहीत आणि बोलत नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी कोण देत आहे हो आज? हाही एक मोठा मुद्दा आहे ना की कित्येक गोष्टी ज्या नाही सतीशजी, खरं मी तुम्हाला सांगते की एक ट्विट जरी केलं राज ठाकरेंनी तरी सुद्धा ते लगेच त्याच्याबद्दल चर्चा होते. त्यामुळे असं नाहीये की त्याबद्दल चर्चा होत नाही किंवा ते त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. पण ते बोलले नाहीत असंही नाहीये ना, बोलतायत की जेवढ्या प्रमाणात बोलायला पाहिजे तेवढ्या बोलतायत. ते तुम्हाला असं वाटतं ते पुरेसं आहे आत्ताच्या परिस्थितीनुसार? आता इलेक्शनच्या वेळेला निघतील ना, ते बोलतील ना, त्यावेळेला व्हिडिओ लावलं ते यावेळेलाही लावतील. आणि आता खरं म्हणजे ते आत्ता बोलून लोकांनी विसरण्यापेक्षा त्यावेळेला ताजं बोललेलं चांगलं. दोन बाजूनी बाजूला बाहेरचं पडून देत, मग काय बोलतात ते बघूया ना, आणि त्यांना किती प्रसिद्धी दिली जाते तेही बघूया. बोलणार आहेत ते, का बोलणार नाहीत? बर संदीपजी, तुम्हाला ही आर्ग्युमेंट पटतीये? बरं, संदीपजींशी संपर्क आपला तुटलेला आहे. पण सतीशजी, एकंदरीत आता दोन बंधू एकत्र आल्यानंतर अजूनही औपचारिक घोषणा युतीशी झालेली नाही, ज्याची सगळी महाराष्ट्राची मराठी माणसं नक्कीच वाट बघतायत त्या गोष्टीची. तर ती औपचारिक घोषणा कधी होऊ शकते? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? आणि त्याचबरोबर तुमचा पुढचा नक्की आडाखा काय आहे की कशा पद्धतीने दोन पक्ष वाटाघाटी करतील? कुठे कुठे कोणाची सत्ता जास्त आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की ह्या वाटाघाटी करायच्या राहिल्या पण नसतील. हे कदाचित नक्की झालं असेल, आराखडा ज्याचा काय आहे तो. इतके दिवस त्यांच्यामध्ये आपापसात बोलणी चालली आहेत. शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते मंडळी एकमेकांना भेटतायत. छोट्या मोठ्या गोष्टी असतात की प्रत्येक ठिकाणी, आता माझा माहीमसारखा वॉर्ड आहे, माहीमसारख्या वॉर्डमध्ये एकेकाळी शिवसेनेचा नगरसेवक होता, नंतर भाजपचा होता, मध्ये मनसेचा होता. अशा ठिकाणी थोडीशी कुठेतरी वाटाघाटी होतील आणि जे होईल ते सामंजस्याने होईल असं. एकंदरीत ह्या दोघं बंधू एकत्र आल्यानंतर त्यांची जी बॉडी लँग्वेज, एस्पेशली उद्धवजींची जी बॉडी लँग्वेज मला दिसते, त्याच्यावरनं त्या देहबोलीतून स्पष्ट होतं की सामंजस्यानेच घ्यायचंय, सांभाळूनच घ्यायचंय. आणि युती करायची आहे आणि टिकवायची हे नक्की झालेलं आहे दोघांच्या मनामध्ये. त्याच्यामुळे हा ऍडजस्टमेंट होणार, थोडाफार इकडे तिकडे होणार आहे, का नाही होणार? प्रत्येक ठिकाणी काय म्हणतात, तो जो तिकडचा राजकीय कार्यकर्ता असतो तो स्वतःचं रक्त आटवत असतो वॉर्ड बांधण्यासाठी. त्याच्यामुळे कोणतरी नाराज होणं वगैरे हे सुद्धा पुढे मागे होऊ शकतं, पण ती फार मोठ्या प्रमाणामध्ये ही नाराजी असेल असं वाटत नाही. या दोन्ही पक्षातल्या लोकांनी परिस्थिती अनुभवलेली आहे
आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी आता पुन्हा एकदा ती दिशा मिळावी आणि नव्या जोमाने नव्या उत्साहाने या दोन्ही संघटना पुन्हा उभे राहाव्यात. बरं सतीश आणि आज आदित्य ठाकरेंचा मोठा मेळावा सुरू आहे ज्याच्यामध्ये 25 वर्षामध्ये नक्की काय काय केलेलं आहे शिवसेनेने महापालिकेसाठी हे ते मांडतायत लोकांसमोर. या नेतृत्वाच्या दृष्टीने आदित्य ठाकरेंच्या तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरेंची भाषणं तुम्ही ऐका ना, किंवा ते एखाद्या विषय घेऊन ज्या वेळेला बोलतात ते किती अभ्यासपूर्ण बोलतात त्याचाही एकदा अंदाज घ्या ना. म्हणजे कुठचाही विषय त्यांनी उचलला तर त्याच्या संपूर्ण त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि ते मुद्देसूद बोलतात. आणि शिवसेनेने केलेली कामं आहेत ना, कोस्टल रोड हे मोठं त्याचं उदाहरण आहे. आता त्याचं श्रेय लादतायत ती बाकीची लोक, ही गोष्ट वेगळी. बरोबर पण ही आहे. संपूर्णपणे सतीशजी नक्कीच आणि